हे बघा किती छान मंदिर, मस्त हे बघा इथलं किती वातावरण. छान व्ह्यू आहे. आम्ही आलो आहे सागरेश्वरला. हे बघा किती छान डोंगर आहे, किती सारे मंदिर आहेत माहिती आहे का एका ठिकाणी. तुम्ही अंदाज लावू शकत नाही एवढं छान मंदिर आहे इथलं सर्व. हे बघा सकाळ सकाळ आम्ही लवकर गेलतो मॉर्निंग. प्रसन्न वाटत होतं तिथं गेल्या. खूप छान वातावरण होतं. इथं कार्यालय होतं. हे बघा किती मंदिर आहेत बघा. आणि सकाळ सकाळ जर दर्शन करायचं म्हणलं ना खूप छान मजा आणि मस्ती भरपूर. हे बघा इथं समोर जाऊन दत्ताचं मंदिर आहे. तर त्या दत्ताच्या मंदिराला दर्शन घेतलं आणि निघालो पुढे जाऊन बघायला काय काय नाही. मस्तपैकी व्ह्यू. हे बघा इथं पायी धुवायची सुविधा केलेली आहे. मासे किती छान आहेत. विहिरीसारखं आहे. इथं मासे पण आहेत भरपूर सारे. हे बघा मासे छान मासे. मी तर खूप दिवसात मासे विहिरीतले मासे म्हटले बरं का. एवढं छान वाटत होतं ना त्यांना बघून. काहीतरी खायला आणलं असतं तर बरं झालं असतं असं मनात वाटत होतं थोडं. किती छान दिसायला लागले. अजिबात चालू होतं कोण शूट घ्यायचं. पाणी होतं वाकून वाकून मासे बघायला लागले. खूप छान मासे आहेत. अशा तऱ्हेने पण मला थोडंसं आपण देवदर्शन करतो. खूप छानसं मंदिर होतं बघ वरती. आणि इथं आलं का खूपच सारे मंदिर आहेत. या मंदिराचं वैशिष्ट्यच आहे म्हणून 108 पिंडी आहेत ह्या मंदिराच्या. हे बघा खूप छान मंदिर आहे. एकदम जुन्या पुराणे ह्याच्यातलं आहे. गर्दी काही नव्हती. आम्ही लई लवकर सकाळ सकाळी गेल्यामुळं त्यामुळं खूप छान दर्शन झालं. हे बघा तिथलं देवस्थान किती छान आहे बघा. तिथं पुजारी मावशी बसलेल्या होत्या. त्यांच्याकडनं थोडीशी साखर घेतली प्रसाद म्हणून आणि आतल्या साईडला गेलो आम्ही. हे बघा एकदम किती जुन्या काळातलं आहे दिसतंय बघा. तुम्हाला किती वाटेल मला काही अंदाजा नाही ह्याचा. सहज फेरी मारायला गेलो तर आतल्या साईडला पण एक पिंड होते. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा मला काय वाटलं होतं आधी स्टार्टिंगला ते बाहेरचंच मेन. मला वाटलं असंच आत बाहेरच मेन मंदिर आहे. पण हे बघा आतल्या साईडला पण मेन पिंड वगैरे किती छान सजवून वगैरे. त्याला लॉक लावलेलं होतं. का लावलं होतं हे आम्हाला काही माहीत नाही. अशा तऱ्हेने आमचं देवदर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो. तिथे पुढे जाऊन पण मला एक छोटीशी पिंडी 108 पिंडीचं दर्शन करावं एवढा वेळ नव्हता आमच्याकडे सर्वांना. हे बघा घाट सेक्शन होता. काळी वाईळ डांबरी होती छानशी. सांदेला अशा मैत्रिणी होत्या छानशा सांदेला. त्यामुळे अशा मस्त वॉकिंग करत चाललं होतं. घाट सेक्शन होतं. सगळीच नवी गाडी बसून जाणार. सेक्शन होतं. किती छान आहे बघा. हे मस्त असं इथं आल्यानंतर जरा फोटो वगैरे शूट वगैरे घेतला. हे बघा किती छान आहे. कोणी फोटो काढले कोणी शूट घेतला. अशा तऱ्हेने छानसा असं मैत्रिणीचा साथ भेटला त्यांना. जेवण जरा स्वर्गच बनून जातं. इथं आलो आम्ही पॉईंटला. आम्ही जिथं जाणार होतो ना तिथं आलो आणि सर्वांनी मस्तपैकी चपाती डाळ बाजरीच्या भाकरी काय होत्या. कुणी उसळ करून घेतलेले होते. कुणी दही आणलं होतं. अशा तऱ्हेने सर्वांनी मस्तपैकी जेवण करून घेतलं बघा. इकडच्या साईडला टिल्लूचं काय चालू आहे आणि त्यानंतर पुढच्या जेवणाची तयारी चालू केलेली आहे. बघा किती छानशी. इथं कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेणार आहे. आम्ही 4 वाजता अजून जेवण करणार होतो. इथं आमचं कार्यक्रम होता त्यामुळे इकडं तांदूळ कोण नीट करत होतं कोण काय करत होतं. इकडे तांदूळ नीट केलं फटाफट. आणि 4च्या जवळ हे आमचे बॉडीगार्ड बघा. बिड्डो बाबी जरा जरा झाकण लावा.
दुसरे जण आले त्यांना मदत करायला. ठेवा. समजा दोघींनी मिळून सिलेंडर उचलून ए, अनम. चालू केली. शाइस्ता बेटा बाबा गॅस पेटवा हे काय झालंय पेटला काय दिसना झालं की झाला असं तरी गॅस पातेला ठेवलं काय तयारी लवकर पातेला तयार झालं. तर आपण छान इथं ना एक मेनू बनवणार आहे ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला भेटेल. अशा तऱ्हेने तिथंच साईडला आम्ही गेलतो ना, तिथं मारुतीचं मंदिर होतं, इकडं गणपतीचा छानशी मूर्ती होती, इकडं पण एक मूर्ती होती. अशा तऱ्हेने मी तिथंही दर्शन घेतलं मस्तपैकी. आणि तुम्हाला पार्ट 2 बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. टिल्लू आमचं कसं करा असं करा असं पार्ट 1 आणि पार्ट 2 अरे हा छान छान ब्लॉक आहे. स्माइल कर स्माइल बघा माझा फोटो इकडे बघ माझ्याकडे छान हे पण आली कसं असतंय सांग टिल्लूची मज्जा चालली होती कशी बघा. त्यानंतर मी ही थोडीशी बारकी आणि लहान झाली. गार्डन तर छोटंच होतं, त्यात मी पण थोडासा झुला खेळला आणि आपलं लहानपण एन्जॉय केलं. खूप दिवसानंतर झोक्यावर बसलेली मी. हे बघा अशा तऱ्हेने आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.